सांज गारवा यानं तुम्हाला मोठं नावलौकिक मिळवून दिलं. महत्वाचा खरं तर तो टप्पा होता आणि बाप्पा त्यावेळी तुमच्या सोबत होतेच 100% त्या ज्या प्रवासात आम्ही ऐकलं मगाशी. तर काय सांज गारवाचा जो आपण त्यातल्या एखाद्या कवितेने सुरुवात करू की? तसंच करूया. मग कविता अशी आहे, म्हणजे सांज गारवा या संकल्पनेची सुरुवातच या कवितेच्या पार्श्वभूमीवरती होते. संध्याकाळ झाली आहे, बरोबर, तो तिची वाट बघतोय. ही मुळात संकल्पना मिलिंद इंगळे. गारवानंतर त्याचा सिक्वेल म्हणून हा सांज गारवा आला, बरोबर. तर गारवामध्ये किशोर त्याच्यासोबत होता, सांज गारवामध्ये त्याने मला संधी दिली होती. तर संध्याकाळ गारवा पावसाच्या पार्श्वभूमीवरती आहे, सांज गारवा संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरती आहे. संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरती तो तुझी वाट पाहतोय, दोघांचं प्रेम उमलत जातंय. तर ही कविता अशी आहे, ह्या कवितेने सुरुवात होते या संकल्पनेची की संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं, संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं, तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं. माणसांमध्ये असून सुद्धा मी अगदी एकटा असतो, अळवावरचा थेंब जसा त्यावर बसून वेगळा असतो. तुझं हसणं, तुझं दिसणं आणि तुझं उठणं बसणं याहूनही हवं वाटतं, तुझं नुसतं सोबत असणं. मला व्याकुळलेला पाहून सूर्य क्षणभर रेंगाळतो, इंद्रधनू होतो आणि 7 रंगात उघळतो. आभाळ झुकतं पश्चिमेला, आभाळ झुकतं पश्चिमेला आणि थोडी कुंद हवा, तुला निरोप धाडण्यासाठी वारा तरी यायला हवा. वारा काही येत नाही, वेळ मात्र टळत जाते, तुला निरोप धाडू कसा, माझी घुसमट वाढत जाते. आणि एकाएकी दरवळ उठतो, रातराणी येते फुलून, तू आता येते आहेस याची मला पटते खून. पैंजणांची छमछम आणि कानामागे तुझे श्वास चोहीकडे भरून राहतात, घमघमणारे तुझे भास. तू आता आली आहेस, तू आता आली आहेस. सूर्य मावळतीला झुकेल, थकला भागला दिवस आता अंधाराच्या कुशीत झोपेल. रात्र जागी होईल मात्र, रात्र जागी होईल मात्र, चंद्र उगवत असताना चांदण्यांचा पाऊस पडेल तुझ्याकडे सीन जाताना. चांदण्यांचा पाऊस पडेल तुझ्याकडे सीन जाताना.